शेतकरी मित्रांनो, 2026 मध्ये PM किसान, नमो शेतकरी योजना, महाडीबीटीची ट्रॅक्टर योजना, ठिबक सिंचन योजना आणि इतर सर्व महाडीबीटीच्या सर्व योजना, सोबतच मित्रांनो तुमची जिवंत 7/12 योजना, या सर्वांसाठी कॉमन म्हणजे काय आहे तर तुमचा एकटा फार्मर आयडी मित्रांनो. हो, फार्मर आयडी मित्रांनो 2026 मध्ये तुम्हाला फार्मर आयडी हा कंपल्सरी लागणारच आहे मित्रांनो. आणि याआधी बऱ्याचशा शेतकऱ्यांनी तुम्ही फार्मर आयडी काढला असेल बरोबर, आणि त्यामध्ये त्याचा नंबर वगैरे तुम्ही कुठं दिला असेल, परंतु आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी तुमच्या फार्मर आयडीच्या अशा काही गोष्टी सांगणार आहे की ज्या तुम्हाला कधी आयुष्यात तुम्ही ऐकल्या सुद्धा नसणार आहेत मित्रांनो. तुमचा फार्मर आयडी तुम्ही घरी बसून काढू शकता, त्याला अपडेट करू शकताय आणि त्यामध्ये काही चूक झाली असेल तर ती दुरुस्त सुद्धा करू शकता तुम्ही घरी बसून, आणि त्याला मंजूर करण्यासाठी फक्त 1 ते 2 दिवस लागतो. तर तुमच्या फार्मर आयडीच्या अशाच काही महत्त्वाच्या आणि इम्पॉर्टंट गोष्टी आज या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर त्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे तर हा व्हिडिओ पूर्ण बघावा लागणार आहे. तर मित्रांनो, तुम्हाला सुरुवातीलाच मी का सांगितलं की तुम्हाला की फार्मर आयडी कंपल्सरी आहे. तर बघा मित्रांनो, फार्मर आयडी 2026 मध्ये तुम्हाला आता तुमचे बरेचसे प्रॉब्लेम आहेत मित्रांनो. हो, तुमचे बरेचसे प्रॉब्लेम आहेत. आता PM किसानमध्ये जे सस्पेक्टेड फॉर्म आलेले आहेत मित्रांनो, तुम्ही जर व्हिडिओ बघितला नसेल आपल्या चॅनलवर जा, तिथं मी सविस्तर व्हिडिओ टाकलेला आहे, व्हिडिओ बघू शकताय. तुमच्या अगदी सहजपणे लक्षात येईल की PM किसानचा सस्पेक्टेड फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आहे, फॉर्म कुठं मिळणार आहे, त्यात काय काय माहिती भरायची आहे, सर्व डिटेल माहिती आपण सविस्तर व्हिडिओ पूर्ण बनवलेला आहे, तिथं जाऊन बघू शकताय बरोबर. तर मित्रांनो बघा, तुमच्या वारंवार काही ना काही प्रॉब्लेम आहेत बरोबर, पण तुमच्या या सर्व प्रॉब्लेममध्ये तुम्ही जेव्हा काही गोष्टी करणार, समजा तुम्हाला शासनाकडून एखादा आदेश आला आणि त्यामध्ये तुम्ही सगळं करणार आणि तुम्हाला नुसतं एका फार्मर आयडीच्या 11 अंकी नंबरमुळे जर तुमचं काम थांबत असेल तर त्याचा काय फायदा मित्रांनो बरोबर. तर बघा, फार्मर आयडी मित्रांनो काय आहे नेमका. फार्मर आयडी मित्रांनो आता 2026 आहे आणि भविष्यात तुम्हाला फार्मर आयडी आता जे सरकारने तुम्हाला सांगितलं की डिजिटलायझेशन जे केलं जात आहे बरोबर, तुम्हाला आता 7/12 तलाठी सरांकडे जायची गरज नाही आहे. कशामुळे? कारण आता भविष्यामध्ये तुम्ही फक्त फार्मर आयडीचा क्रमांक टाकला की डायरेक्ट तुमच्या नावावर किती गट आहे ते तुमच्या फार्मर आयडीत दिसतील. फार्मर आयडीत गट दिसले की त्यानंतर डायरेक्ट तिथून तुम्हाला कोणता 7/12 डाउनलोड करायचा आहे, क्लिक करा, झाला डाउनलोड. त्यानंतर तुमच्या नावावर कोणती फेरफार झालेली आहे, शेवटची फेरफार कोणती आहे, क्लिक केलं, झाली ती फेरफार डाउनलोड. जुन्या नोंदी कोणत्या आहेत, हो आता शासनाने तुमचे जे आधीचं जुनं रेकॉर्ड होतं मित्रांनो ते सुद्धा ऑनलाईन केलं. कशासाठी केलंय? कारण जेव्हा तुम्ही फार्मर आयडी आता काढला असेल किंवा काढणार बरोबर, जर एखाद्या वेळेस तुम्ही राहिले असेल काढायचे, तर तुम्ही जेव्हा फार्मर आयडी काढणार तर तुमच्या फार्मर आयडीच्या नंबरवरती तुम्ही तो नंबर लॉग इन केल्यानंतर डायरेक्ट ऑटोमॅटिकली सर्व रेकॉर्ड तुमच्या समोर येईल. तुम्हाला जुनी नोंद पाहिजे तर त्यासाठी तहसीलमध्ये चक्रा मारायची गरज नाही पडणार. हो मित्रांनो, तुम्हाला तहसीलमध्ये चक्रा मारायची गरज पडणार नाहीये. डायरेक्ट तिथंच तुमच्या रेकॉर्डमध्ये ती नोंद दिसेल, क्लिक केलं, झाली डाउनलोड. तर अशासाठी मित्रांनो तुम्हाला भविष्यात तुमचे सर्व, आणि हेच नाही मित्रांनो, तर बघा तुम्ही तुमच्या 7/12वर कोणकोणत्या योजना घेताय, महाडीबीटीची ट्रॅक्टर योजना तुम्ही कधी लाभ घेतलाय, तुमची ठिबक सिंचन योजनेचा कधी लाभ घेतलाय, PM किसान योजनेमध्ये तुम्ही किती व्यक्ती लाभ घेताय, PM किसान योजनेचा लाभ तुम्हाला मिळतोय की नाही, हे सर्व रेकॉर्ड तुमचं त्या फार्मर आयडीमध्ये दिसणार आहे मित्रांनो. तर यासाठी मित्रांनो तुम्हाला तुमचा फार्मर आयडी शासनाने काढायला सांगितलंय. झालं. तर आता तुम्हाला फार्मर आयडी तुम्ही कशा पद्धतीने काढू शकता मित्रांनो. तर बघा, फार्मर आयडी काढायच्या 2 पद्धती मित्रांनो. एक, तुम्ही घरी बसून स्वतः सुद्धा काढू शकताय, आणि दुसरं तुम्हाला जवळच्या आपल्या सरकार सेवा केंद्रावर जायचंय. तिसरी स्टेप म्हणजे तुम्ही तलाठी सरांकडे जायचं. तुम्हाला तलाठी सरांकडे जायचं नाहीये मित्रांनो. क्लिअर नाही सांगते तुम्हाला, तलाठी सरांकडे जाऊन फार्मर आयडी काढू नका. कारण मित्रांनो बघा, आधी शासनाने जेव्हा तुम्हाला आदेश दिले फार्मर आयडी काढताना तलाठी सरांकडे जाऊन तुम्हाला फार्मर आयडी काढण्यासाठी आदेश दिले बरोबर, परंतु त्यामध्ये बऱ्याचशा शेतकऱ्यांचा गोंधळ झाला. तो गोंधळ काय होणार आहे तुम्हाला वेळेवर मी दाखवणारच आहे की गोंधळ कोणता झाला होता बरोबर. तर बघा, फार्मर आयडी काढण्याच्या 2 पद्धती आहेत. एक, तुम्ही स्वतः वैयक्तिक सुद्धा काढू शकताय, आणि दुसरं जवळच्या आपले सरकार सेवा केंद्रावर गेले तर तिथं जाऊन सुद्धा काढू शकता मित्रांनो. तर चला आता तुम्हाला ती प्रोसेस लाईव्हच दाखवतो. तर यासाठी मित्रांनो सिम्पली तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये गुगलवर जायचं आहे आणि गुगलवर इथं सर्च करा फार्मर आयडी महाराष्ट्र. फार्मर आयडी महाराष्ट्र सर्च केलं, त्यानंतर तुमच्या समोर इथं महाराष्ट्र फार्मर रजिस्ट्री ॲग्रीस्टॅग हा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा. त्यानंतर डायरेक्ट तुमच्या समोर फार्मर आयडीची ऑफिशियल वेबसाईट ओपन होईल मित्रांनो. इथं तुम्हाला बघा ऑफिशियल आणि फार्मर असे 2 पर्याय देण्यात आलेले मित्रांनो. तर इथं फार्मर या पर्यायावर क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला पहिला
पहिली पद्धत दाखवतो मित्रांनो. इथं तुम्हाला फार्मरमध्ये जर तुम्ही क्लिक केलं मित्रांनो तर इथं तुम्हाला क्रिएट न्यू युजर अकाउंट असा पर्याय दिसेल. इथं तुम्हाला आधार नंबर टाकावा लागणार. इथं आधार नंबर टाकून तुम्हाला तुमचं अकाउंट क्रिएट करावं लागणार आहे मित्रांनो. हो, तुमचा युजर ID पासवर्ड वगैरे सर्व टाकून तुम्हाला लॉग इन करावं लागणार आहे. तर मित्रांनो बघा, जर तुम्ही फार्मर या इथून तुम्ही फार्मर या लॉग इनमधून सुद्धा तुमचा फार्मर ID निघतो, असं नाही की निघत नाही. परंतु त्यासाठी मित्रांनो तुम्हाला भरपूर प्रॉब्लेम येतात मित्रांनो. फार्मर ID काढताना तुम्हाला भरपूर प्रॉब्लेम फेस करावे लागतील. असं नाही की होणार नाही, परंतु वेळ लागेल मित्रांनो. त्यापेक्षा मित्रांनो बघा, इथं तुम्हाला लॉग इन विथ CSC हा पर्याय दिसतोय, यावर क्लिक करतो आणि त्यानंतर इथं बघू शकता मी माझं CSC अकाउंट लॉग इन करून घेतो मित्रांनो. तुमचं CSC अकाउंट लॉग इन केल्यानंतर मित्रांनो काही जास्त नाही, प्रोसेस जास्त मोठी नाही आहे मित्रांनो. इथं बघू शकताय, इथं तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकायचा आहे. सिंपल, तुमचा जो आधार नंबर असेल तो आधार नंबर टाकून घ्या. या बॉक्सच्या इथं बाजूला क्लिक करा आणि तुम्ही बघू शकताय तुमच्या मोबाईलवरती एक 6 अंकी OTP पाठवला जाईल. तो OTP इथं टाकून घ्या. OTP टाकून झाल्यानंतर खाली व्हेरीफाय बटनावर क्लिक करा आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता तुमचा आधार नंबर इथं व्हेरीफाय झालेला आहे मित्रांनो. त्यानंतर इथं खाली तुम्हाला कॉन्टॅक्ट डिटेलमध्ये तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर विचारेल. त्यामध्ये तुमचा जो मोबाईल नंबर तुम्हाला ठेवायचा असेल तो मोबाईल नंबर ठेवा. मोबाईल नंबर ठेवला, परत बॉक्सच्या बाजूला क्लिक केलं, इथं OTP गेला. परत तुमच्या मोबाईलवरती एक 6 अंकी OTP येईल. तो OTP सुद्धा इथं टाकावा लागणार आहे तुम्हाला. OTP टाकून खाली व्हेरीफाय बटनावर क्लिक करा. त्यानंतर इथं बघू शकता कॉन्टॅक्ट डिटेल सुद्धा व्हेरीफाय झाली मित्रांनो. त्यानंतर तुम्ही आता कॉन्टॅक्ट डिटेल जसं तुम्ही व्हेरीफाय केलं मित्रांनो, त्यानंतर तुमच्या आधार कार्डमध्ये जसा तुमचा डेटा आहे मित्रांनो तसा सेम डेटा तुम्हाला इथं दाखवला जाणार आहे. यामध्ये तुम्ही कसलाही बदल वगैरे काही करू शकत नाही. फक्त तुम्हाला जर मॅन्युअली काही नाव वगैरे चुकलं असेल आणि तुम्हाला इथं टाकायचं असेल तर टाकू शकता मित्रांनो, अन्यथा काही गरज नाही. त्यानंतर खाली कास्ट कॅटेगरी विचारली, तुमची जी जात असेल, जात प्रवर्ग तो निवडा. त्यानंतर इथं खाली तुम्हाला काही टाकायची गरज नाही आहे. डायरेक्ट इथं खाली तुम्हाला फोटो दिसेल. फोटोच्या खाली तुम्हाला इथं न्यू बिझनेस असा पर्याय दिसेल. तर यामध्ये यस किंवा नो करायचं आहे बघा. तर मित्रांनो, जर तुम्ही एखादा शेतीवर जर तुम्ही एखादा उद्योग वगैरे करत असाल तर यस करा आणि करत नसाल तर नो करा मित्रांनो डायरेक्ट. त्यानंतर खाली तुम्हाला इथं रेसिडेन्शियल डिटेल म्हणजे तुमचा रहिवासाचा पत्ता वगैरे दाखवला जाईल. यामध्ये काही चुकलं असेल तर ते दुरुस्त करू शकताय. तुम्ही बघू शकता इथं आपला ॲड्रेस चुकलेला आहे मित्रांनो, तर मी इथं दुरुस्त केलेला आहे बरोबर. त्यानंतर परत तुम्हाला लोकल लँग्वेजमध्ये म्हणजे मराठीमध्ये सुद्धा तुम्ही तुमचा ॲड्रेस टाकू शकता मित्रांनो, असं नाही की टाकू शकत नाही. तुम्ही बघू शकताय. त्यानंतर इथं खाली आले की तुम्हाला इथं लँड होल्डर डिटेल असा पर्याय दिसेल. त्यामध्ये फार्मर टाईप विचारलाय तर सिलेक्ट टाईपमध्ये क्लिक केल्यानंतर इथं बघू शकता तुम्ही एक ऑनर पर्याय दिलेला आहे आणि दुसरा ऑनर कम फॉरेस्ट ड्वेलर बरोबर. तर यामध्ये ऑनर हा पर्याय सिलेक्ट करायचा आहे तुम्हाला. त्यानंतर खाली आले तुम्ही की तुम्हाला लँड डिटेल्स ऑन लँड म्हणजे फेच लँड डिटेल तुम्हाला तुमची शेती शोधायची आहे बरोबर. तर यामध्ये इथं फेच लँड डिटेल या पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर इथं तुम्हाला जिल्हा विचारला जाईल, त्यामध्ये जिल्हा सिलेक्ट करा. जिल्हा सिलेक्ट करून तालुका निवडा. तालुका निवडल्यानंतर गाव निवडा. हे सर्व निवडून झाल्यानंतर इथं तुम्हाला खाली बाजूला तुमचा गट क्रमांक विचारला म्हणजे सर्वे क्रमांक विचारला जाईल. तर तुमचा सर्वे क्रमांक टाकून घ्या. सर्वे क्रमांक टाकून डायरेक्ट उजव्या बाजूला सबमिट या पर्यायावर क्लिक करा. सबमिट पर्यायावर तुम्ही जसं क्लिक करणार त्यानंतर डायरेक्ट इथं तुम्हाला सिलेक्ट टेंटेड अँड आयडेंटिफायर नेम म्हणजे तुम्हाला कोणत्या नावाचा गट जोडायचे आहेत, कोणाच्या नावाचे गट जोडायचे. आता तुमच्या सातबाऱ्यात जेवढी नावं असतील या गट क्रमांकावर म्हणजे या सर्वे क्रमांकावर जेवढेही नावं असतील मित्रांनो तर त्यांची सर्वांची यादी इथं दाखवली जाईल. तुम्ही बघू शकता इथं पूर्ण यादी आलेली आहे बरोबर. तर यामध्ये तुम्हाला ज्या गटाला जोडायचं आहे तुमच्या नावाचे जे गट आहेत ते तुम्हाला आता तुमचं समजा आधार नंबर तुमचाच आहे स्वतःचा बरोबर, तर तुम्हाला स्वतःचाच नाव गट जोडावं लागणार आहे. तर इथं तुमच्या नावावर जसं क्लिक करणार त्यानंतर तुमच्या नावावर जेवढे गट असतील तेवढे दोघं गट तुम्हाला दाखवले जातील मित्रांनो. आता हे 2च आहे माझ्या नावावर म्हणून 2 दाखवत आहेत बरोबर. जास्त असतील तर जास्त दाखवतात. तुमच्या गटाच्या समोर तुम्हाला इथं हे बॉक्स दिसताय, यावर टिक करायचं आहे. तुम्ही बघू शकता दोघं टिक केलेलं आहे आपण आणि खाली सबमिट असा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा. सबमिट केल्यानंतर इथं व्हेरीफाय ऑल लँड या पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर व्हेरीफाय ऑल लँड या पर्यायावर तुम्ही जसं क्लिक करणार त्यानंतर खाली इथं तुम्हाला काही टर्म्स अँड कंडिशन विचारले जाईल, या टिक करून घ्या. आणि त्यानंतर डायरेक्ट खाली शेवटी बघू शकता तुम्ही खाली सेव्ह असा पर्याय दिसेल आणि कॅन्सल. तर सेव्ह पर्यायावर क्लिक करा आणि त्यानंतर डायरेक्ट तुम्हाला इथं OTP आणि बायोमेट्रिक मी तुम्हाला आधी सांगितलं होतं मित्रांनो की तलाठी सरांकडे जाताना शेतकऱ्यांना काय प्रॉब्लेम आले. तर बघा तुम्हाला इथं OTP म्हणजे जे ई-साईन आहे मित्रांनो आधारचं, ते ई-साईन बऱ्याचशा शेतकऱ्यांचं तलाठी सरांकडे होत नव्हतं मित्रांनो. तर ते ई-साईन तुम्ही जर आपले सरकार सेवा केंद्रावर गेले तर लवकर तुम्हाला तिथे ई-साईन बघायला मिळते मित्रांनो. तर इथं बघू शकता OTP पर्याय आपण सिलेक्ट केलेला आहे. सिम्पली खाली प्रोसीड टू ई-साईन या पर्यायावर क्लिक करतो. त्यानंतर इथं तुम्हाला तुमचा आधार नंबर विचारला जाईल. त्यामध्ये तुमचा जो आधार नंबर असेल तो आधार नंबर टाकून घ्या. आधार नंबर टाकून तुम्हाला वरती हे बॉक्स दिसते मित्रांनो, इथं टिक करायचे. बॉक्सला टिक करून इथं खाली तुम्हाला सेंड OTP असा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा आणि त्यानंतर डायरेक्ट तुम्ही बघू शकता तुमच्या मोबाईलवरती 6 अंकी OTP पाठवला जाईल.
तो OTP इथं टाकून घ्या. OTP टाकून खाली व्हेरीफाय बटनावर तुम्ही जसं क्लिक करणार त्यानंतर मित्रांनो डायरेक्ट तुम्ही लाईव्ह बघू शकताय तुमचं रजिस्ट्रेशन इथं सक्सेस झालेलं आहे. म्हणजेच तुमच्या फार्मर आयडीचा नोंदणी यशस्वीरित्या पूर्ण झालेली मित्रांनो. इथं बघू शकताय तुम्ही, इथं तुम्हाला तुमचा एनरोलमेंट म्हणजेच तुमच्या फार्मर आयडीचा एनरोलमेंट आयडी दाखवला जाईल मित्रांनो. याचा तुम्ही एक फोटो सुद्धा काढू शकताय किंवा जर तुम्हाला PDF वगैरे डाउनलोड करायची असली तर सिम्पली इथं खाली बघू शकता डाउनलोड PDF या पर्यायावर क्लिक करा. फार्मर आयडीची पूर्ण PDF तुमच्या समोर दाखवली जाईल. तर याची प्रिंट वगैरे काढून तुम्ही डायरेक्ट तुमच्याजवळ सेव्ह म्हणून ठेवू शकता मित्रांनो. यानंतर मित्रांनो जर बघा तुम्ही फार्मर आयडी काढला बरोबर आणि फार्मर आयडीची नोंदणी करताना तुम्हाला नंबर वगैरे सगळं मिळालं आता झालं बरोबर, पण फार्मर आयडीची नोंदणी करताना चुकून तुमच्या हातून एखादा चुकीचा गट जोडला गेला बरोबर, किंवा या व्यतिरिक्त तुमचा एखादा शेतीचा गट जोडायचा राहून गेला तर त्यासाठी काय प्रोसेस आहे. तर बघा मित्रांनो तुम्हाला मी आधी सांगितलं की फार्मर आयडी अपडेट कसा करू शकता. तर सिंपल मित्रांनो जर एखाद्या वेळेस तुमचा एखादा गट राहिला असेल किंवा एखादा गट तुमचा चुकून तुमच्या नावावर लागला असेल एखाद्या व्यक्तीचा, किंवा तुमचा एखादा गट चुकून ॲड झाला असेल, तर बघा या केसमध्ये तुम्ही फार्मर आयडीची नवीन नोंदणी केली की साधारणतः 2 ते 3 दिवस वाट बघा मित्रांनो. हो, वाट बघितल्यानंतर तुम्हाला जर तुमच्या फार्मर आयडी तलाठी सरांकडून जर मंजूर नाही झाला तर सिंपल तुम्हाला तुमचा 7/12 घेऊन जायचं आणि तुमचा आधार कार्ड नाही नेलं तरी काय प्रॉब्लेम नाही. तुमचा 7/12 घेऊन जायचं आहे, तुमच्या तलाठी कार्यालयात जा, तिथं तुमच्या तलाठी सर त्यांचं लॉग इन करतील आणि तिथून तुमचा तो गट मंजुरीसाठी देतील मित्रांनो. आणि जर एखाद्या वेळेस ऑटो ॲप्रूव्हमध्ये जर तुमचा गट गेला, बघा जर तुम्ही फार्मर आयडी काढताना फार्मर आयडीची नोंदणी केली आणि जर तुमचा फार्मर आयडी डायरेक्ट ऑटो ॲप्रूव्हमध्ये गेला, ऑटो ॲप्रूव्ह म्हणजे आता नवीन अपडेट आहे मित्रांनो. बऱ्याचदा आता काय होते की तलाठी सरांकडे मंजुरीला न जाता डायरेक्ट तुमचा गट तहसील कार्यालयात मंजुरीसाठी जातोय, म्हणजे तो ऑटो ॲप्रूव्हमध्ये जातोय मित्रांनो. तर ही गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो. जर ऑटो ॲप्रूव्हमध्ये गेला तर डायरेक्ट तुम्हाला साधारणतः 2 ते 3 दिवस वाट बघायची आहे आणि त्यानंतर डायरेक्ट तुमच्या तहसील कार्यालयात जाऊन तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं परंतु आता परत सांगतो बघा. एक तुम्हाला कोरा कागद घ्यायचा आहे मित्रांनो. कोऱ्या कागदावर तुम्हाला एक अर्ज लिहायचा आहे की मी सदर गावातील शेतकरी असून माझे नाव हे आहे XYZ, तुमचं जे नाव असेल ते नाव टाका बरोबर, आणि मौजे या गावामध्ये XYZ तुमच्या गावाचं नाव येईल, तालुका जिल्हा टाका. त्यानंतर या गावात माझी शेती आहे, शेतीचा गट क्रमांक सुद्धा नोंदवा आणि या आधार क्रमांक त्यानंतर पुढे तुम्हाला आधार क्रमांक टाकायचा आहे की या आधार क्रमांकावर मी माझा फार्मर आयडी काढलेला आहे परंतु तो अद्यापही मंजूर झालेला नाही आहे. आणि मित्रांनो बघा जर तुमचा ऑटो ॲप्रूव्हमध्ये समजा तुम्हाला एका गट जरी जोडायचा आहे तर तुम्हाला अर्ज लिहावाच लागणार आहे. तुम्हाला फार्मर आयडी कोणतीही प्रोसेस करायची आहे तर ती तहसील कार्यालयामध्ये मंजूर करण्यासाठी तुम्हाला एका कोऱ्या कागदावर अर्ज लिहावाच लागणार आहे मित्रांनो. अर्ज लिहावा लागणारच आहे. तुम्ही स्क्रीनवर बघू शकता या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला अर्ज लिहायचा आहे. मी डायरेक्ट तुम्हाला ही वर्डमध्ये मी टाईप केलेलं आहे, वर्डमध्ये तुम्हाला टाईप करून दाखवतोय. तर तुम्हाला या फॉर्मॅटमध्ये हा अर्ज लिहायचा आहे आणि हा अर्ज तुम्हाला तहसील कार्यालयात जमा करायचा आहे. हो, तर खाली त्या लाईनमध्ये मित्रांनो फक्त मला माझा फार्मर आयडी मंजूर करून देण्यात यावा, त्या खाली तुमचा आपला विश्वास वगैरे टाकू शकताय बरोबर. हा झाला आणि याला तुमच्या 7/12ची झेरॉक्स आणि आधार कार्डची झेरॉक्स अशा 2 झेरॉक्स लावा आणि तुमच्या तहसील कार्यालयात जमा करा. त्यानंतर 1 ते 2 दिवसात तुमचा फार्मर आयडी तिथून मंजूर करून दिला जाईल बरोबर. तर एखादा गट चुकला असेल तर तुम्हाला तलाठी सरांकडे जायचं आहे, ते रिमूव्ह करून देतील आणि परत तहसील कार्यालयामध्ये गेली अर्ज द्या आणि तो गट सुद्धा रिमूव्ह होईल मित्रांनो. जोडण्याची सुद्धा सेम प्रोसेस आहे, सेमच तलाठी सरांकडे जाऊन तुम्हाला तो गट जोडावा लागणार आहे. केव्हा पण बघा जेव्हा तुम्ही एखादा गट तुमचा जर मित्रांनो राहिला असेल जोडायचा किंवा एखादा चुकून गट लागला असेल तर जोपर्यंत तुमचा फार्मर आयडी मंजूर होत नाही, तहसील कार्यालयामधून तुमचा फार्मर आयडी मंजूर होत नाही तोपर्यंत तुम्ही तुमच्या 7/12मध्ये गट काढू सुद्धा शकत नाहीये आणि एखादा नवीन गट जोडू सुद्धा शकत नाही मित्रांनो. एकदा तर तुमचा फार्मर आयडी तिथून मंजूर झाला की तुम्ही इथून गट जोडू सुद्धा शकताय आणि गट काढू सुद्धा शकताय. झाला मित्रांनो. तर अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या फार्मर आयडीला नवीन फार्मर आयडी सुद्धा काढू शकताय. तुमचा फार्मर आयडीचा एखादा गट राहिला असेल तो सुद्धा करू शकता मित्रांनो. आणि एखादा चुकून तुमच्या नावावर एखाद्या शेतकऱ्याचा गट चुकून ॲड झाला असेल किंवा जोडला गेलेला असेल तर तो सुद्धा तुम्ही अगदी सहज काढू शकता मित्रांनो. आणि यानंतर मित्रांनो सर्वात महत्त्वाचं तर बघा तुम्हाला PM किसानचा फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला फार्मर आयडीचा क्रमांक लागेल. तर सिंपल मित्रांनो गुगलवर जा, गुगलवर ॲग्रिस्टॅक महाराष्ट्र सर्च करा.
त्यानंतर तुमच्यासमोर fr.agristackmaharashtra.gov.in ही साईट येईल, त्यावर क्लिक करा. त्यानंतर तुमच्यासमोर ॲग्रिस्टॅकचं होमपेज येईल. यामध्ये तुम्हाला वरती चेक एनरोलमेंट स्टेटस हा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा. त्यामध्ये तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकायचा आहे. आधार नंबर टाकल्यानंतर चेक बटनावर तुम्ही जसं क्लिक करणार त्यानंतर डायरेक्ट तुमच्या फार्मर आय डीचा क्रमांक तुमच्या समोर असेल. हा 11 अंकी फार्मर आय डीचा क्रमांक काढा किंवा या पेजला स्क्रीनशॉट मारा. नाहीतर तुम्ही एखाद्या कम्प्युटर वगैरे लॅपटॉप वगैरे वापरत असाल तर डायरेक्ट स्क्रीनशॉट मारून किंवा त्याची PDF सेव्ह करा आणि तुमच्या एखादा जवळचा आपले सरकार सेवा केंद्र असेल किंवा एखादं ऑनलाईनचं दुकान असेल तिथून डायरेक्ट त्या तुमच्या फार्मर आय डीची प्रिंट काढून घ्या. झालं, तुम्हाला तुमचा फार्मर आय डीचा क्रमांक मिळाला मित्रांनो. आणि यासोबतच मित्रांनो, जे फार्मर आय डीमध्ये मित्रांनो बऱ्याचशा ठिकाणी जे गोंधळ होत आहेत किंवा घोटाळे होत आहेत तर त्याविषयी सुद्धा मित्रांनो आपल्या चॅनलवर मी सविस्तर व्हिडिओ बनवलेला आहे मित्रांनो, तुम्ही बघू शकताय. थंबनेल तुम्हाला दाखवतोय. तर यासाठी मित्रांनो सिंपली आपल्या चॅनलवर जा आणि तिथं जाऊन तुम्ही हा व्हिडिओ बघू शकता मित्रांनो. फार्मर आय डीमध्ये होणारे वारंवार जे घोटाळे होत आहेत ते थांबवण्यासाठी तुम्ही कशा पद्धतीने काय उपाययोजना करू शकता यावर सविस्तर व्हिडिओ बनवलेला आहे मित्रांनो. त्या माध्यमातून तुम्ही अगदी सहजपणे ही माहिती घेऊ शकताय. आशा करतो की मी जी तुम्हाला माहिती दिली ती आवडली असेल आणि बऱ्यापैकी समजली सुद्धा असेल. आणि या व्यतिरिक्त मित्रांनो अजून तुमचे काही प्रश्न असले कमेंट बॉक्स आपलं रिकामा आहे. कमेंट बॉक्समध्ये मला कधीही प्रश्न विचारा. तुम्हाला तर माहितीच आहे की मी वारंवार तुमच्या प्रश्नांची उत्तरं देत असतो आणि यापुढेही देतच राहणार आहे. आणि सोबतच मित्रांनो, जर चॅनल नवीन असाल तर आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा, कारण तुमच्यासाठी एवढे जबरदस्त आणि नवीन व्हिडिओ आम्ही घेऊन येतो. तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि खाली जो बेल आयकन आहे मित्रांनो त्याला सुद्धा प्रेस करा, कारण जेव्हा आपला नवीन व्हिडिओ येईल तेव्हा आपला नवीन व्हिडिओ सर्वात आधी तुमच्याजवळ असेल. तर चला भेटू आपल्या पुढच्या अजून एका दणदणीत इंटरेस्टिंग आणि सर्वात जबरदस्त टॉपिकमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.